आता तू कॅड कॅम वगैरे ह्याचा उल्लेख केला, तर हे सॉफ्टवेअर्स पण तुम्हाला तिथे शिकवले जातात आणि त्याच्यावर तुम्ही किती अवलंबून असता, म्हणजे ते कशा पद्धतीनं तुम्ही काम करता त्याच्यावरती? सो कॅड कॅम हा आता ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा भाग, म्हणजे खूप मोठा मेजरली यूज केला जातो. तो दोन टाईपच्या ज्वेलरी बनतात, एक हँडमेड असतं आणि एक कॅड कॅम मध्ये जे मशीन मेड ज्वेलरी आहे. बरं. तर सहसा जी गोल्ड ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ती हँडमेड बनते. सो हँडमेड ज्वेलरीमध्ये जे कारिगर असतात ते काम करतात आणि कॅड कॅम जे मी मेन्शन केलं त्याच्यात कसं होतं की जे आता समजा आम्ही डिझाईन बनवलं ते कॅड डिझायनर कडे जातं. कॅड डिझायनर त्याच्यावर पूर्ण 3D त्याला इमॅजिन करून ते पूर्ण प्रॉपर 3D ते कसं दिसेल हे त्याच्यात बनवतं आणि त्याच्यानंतर ते कॅम मशीन मधून 3D प्रिंट होतं. सो दोन पूर्ण वेगवेगळे प्रकारच्या ज्वेलरीज बनतात. आता दोन्ही मार्केटमध्ये तेवढ्याच चालतात, पण